पण काय हो, तुम्ही म्हणलात तुमच्या जुन्या मित्रांसोबत दारू प्यायलात तुम्ही. तुमचे कुठले जुने दोस्त? इतकी वर्ष बाहेर कलकत्त्याला होतात, मग तुम्हाला कुठले आले जुने दोस्त? ते कलकत्त्याचेच होते. आले भेटलेले दिवसांनी भेटले होते ना, म्हणले चला बसूया. मग त्यांचं मन मला नाही मोडता आलं. म्हणजे तुम्ही पुरावा शोधायला गेलातच नाही? अहो गेलो होतो, रस्त्यातच मित्र भेटले. मग त्यांचं मन काय मला मोडता नाही आलं झालीशी. बरोबर अशाच वेळी कसं काय मन मोडता येत नाही हो तुम्हाला? म्हणजे बायकोचं काय असेल तर बायकोचं मन मोडता येतंय, पण अशा वेळी नाही मोडता येत. अहो असं काय बोलताय लालीची? मी तुम्हाला सगळं सांगतो की तुमचं सगळं ऐकतो. चांगलंच माहिती आहे मला काय काय सांगता आणि काय काय लपवता. म्हणजे हेच दारू पिताय हे कुठं सांगितलं मला? हा मी नाही पित लालीची. मित्राने कोल्ड्रिंक मध्ये ओतून पाजले मला. मी नाही पित. पर ती सोडा, कोण आलं तर मला घरी सोडायला? किती माणसं होती? नाव काय सांगितलं का त्यांनी? असं काय नाही सांगितलं. तुम्ही इथंच राहता का विचारलं आणि तुम्हाला माझ्या ताब्यात दिलं. माझ्या मागावर जो कोणी आहे त्यानेच मला इथे आणून सोडलं नसेल ना, पण त्याने असं का केलं? तुम्हाला नक्की वाचवतोय की फसवतोय? नाही, त्याला मला वाचवायचंच असतं तर तो जो कोणी आहे, माधुरी, श्यामल आणि अरेची डेड बॉडी तिथे सोडून पळाला नसता. पण हे सगळं का करतोय तो माणूस, कोण आहे, हे सगळं मला कळालं पाहिजे. लवकरात लवकर कळालं पाहिजे. नका पीत जाऊ एवढी का काहीच नाही आठवणार तुम्हाला? करा, किती विचार करा. हे सगळं मी करते हे तुम्हाला कधीच कळणार नाही. आणि आता आपल्या दोघात कुणीच येणार नाही. त्या मारेकऱ्यांनी याचा जीव घ्यायचा प्रयत्न केला म्हणजे याला काहीतरी महत्वाचं माहीत आहे. मग याला हेही माहीत असलं पाहिजे की मारेकरी एक आहेत का दोन आहेत. साहेब, त्या दोघांबद्दल आर्याताईंना पण काहीतरी माहिती असणार, म्हणून त्यांनी आर्याताईंना गायब केलं असलं तर? मला एकदा आर्याचा पत्ता लागू दे, मग मारेकरी एक आहे का दोन आहे का पाच आहे फक्त मी सगळ्यांचा हिशोब करतो. डॉक्टर हो साहेब. दादा असं का करतो दादा? अरे मी काय केलं दादा, सांग ना मला. अरे माझ्या मनात अरेविषयी काहीच नाही करत दादा. मी फक्त चांगला मित्र तिचा दादा. दादा दादा मी जे काय करतोय ना तिच्या भल्यासाठी करतोय दादा. ऐक ना माझं दादा, ऐक ना दादा. दादा सुधाकरला मी मारून गावाच्या बाहेर काढत होतो ना, तेव्हा याला मला काहीतरी सांगायचं होतं, काहीतरी सांगू पाहत होता. मी दुर्लक्ष केलं. तिचं ऐकायला पाहिजे होतं. तुला कदाचित माहीत असेल की आर्याचं कुणाशी काही बोला ऑफिसर. मला या हॉस्पिटलचं सगळे सीसीटीव्ही फुटेज बघायचं. मला कल्पना होतीच त्याची. मी सगळे रेडी करून ठेवलेत. या इथेच थांबा. सुधाकर चल. मला लय भूक लागली, दे प्लीज. काय चाललंय रे दोघं? एक रट्ट हनील ना असा. इथं सुधाकर येईना झालंय आणि तुम्हाला खारीचं पडलंय वय. अर्धी मला सांग, हॅरी हे संपल तर मी कधी व्हायला? आजी यार प्लीज ना, प्लीज प्लीज प्लीज. एकदा सांगून समजत नाही तुम्हाला? रट्ट्यावर आले, रट्ट्यावर आले. हा समजत नाही एकदा सांगून. अरे काय चाललंय? कशाला माझे बारका आहे ना त्यो? प्रेमाने समजावून सांगता येते की तुला काय आधी समजूनच सांगितलं होतं, पण ऐकतायत वय ही गाबडी? हा
इथं सुधाकर आला नाही बाई आणि यांना खारीचं पडले घाली नाही त्या गुद्दा. रंजे हे बघ, तूच तर बोलली होतीस ना वा तो पिक्चरला गेलाय म्हणून. ऐका फुलत आहे अगं एवढा कोणता मोठा पिक्चर आहे की अजून चालू येते. मला तर आता लय भ्या वाटायला लागलंय. फुलत आहे म्हणजे जाम करणं काही खोटं सांगितलं असेल का? हा वय ग माझ्या सुद्याला काही झालं नसेल ना फुलत आहे. सिक्युरिटी त्यांना कालची फुटेज दाखवा. किती वाजताचं दाखवू? दावडले होतो दाखव. रिसेप्शन दाखव. हे बघा सर. करोडा सगळं दुसरं दिसतंय, काही दिसत नाही स्पष्ट. सर ते कॅमेऱ्यावर धूळ बसले त्याच्यामुळे ते तसं दिसते. मग काय उपयोग याचा? कशाला ठेवला हा डब्बा? गुन्हेगार पण हुशार आहे, तरी कान टोपी घातली. कसं पकडायचं? त्यात तुमचा हा डब्बा काम करत नाही. उचलायच. सॉरी सर, पण आम्ही आमच्या परीने सर्व मदत करतोय. आणखी एक मदत करा आता. मला साकेतला इथून घेऊन जाऊ द्या. म्हणजे मला साकेतला इथून घेऊन जाऊ द्या. बरोबर आहे तुमचं, पण तो पूर्ण बरा झाल्याशिवाय आम्ही इथून सोडू शकत नाही. आय गेस डॉक्टर जोशीने तुम्हाला हे सांगितलंच असेल. अहो तुमच्या हट्टापायी जीव जाईल त्याचा, तुम्हाला कळत कसं नाही? अहो मग तुम्ही तुमचा बंदोबस्त वाढवा ना. अशा परिस्थितीत त्याला घेऊन जाणं चुकीचं आहे. तुम्ही मला माझं काम शिकू नका. अहो गुन्हेगार आसपास फिरतोय, इथं साकेतच्या जीवाला धोका आहे, तुम्हाला कळत कसं नाही? लक्षात घ्या. आणि तुम्हाला जर खरंच साकेत बरा व्हावा असं वाटत असेल ना, मला त्याला घेऊन जाऊ द्या. अहो पण ऑफिसर, माझी जबाबदारी ते. नशीब आहे त्या सुधाकरचा. मी जर शुद्धीत असतो ना तर त्याला तिथंच टाकला असता. नशीबे वाचला तो, वाचला. काय हो? कोण वाचला? अहो मी वाचलो नाही का काल रस्त्यावर पडलो होतो, कुठल्या तरी माणसाने घरी आणून सोडलं, वाचलो मी. घ्या लिंबू पाणी आहे. रात्रीच्या दारूवरचा उतारा समजा आणि प्या. दारूच्या उतारावर लिंबू पाणी, तुम्हाला कसं माहिती? मला या उताराची सवय आहे. मी नाही घेत, तात्या पितात ना, मग ते दारू प्यायल्यावर त्यांना असं लिंबू पाण्याचा उतारा द्यायची सवय मला. हां, मला वाटलं. काय वाटलं? मी नाही घेत तुमच्यासारखी. माझं सोडा, पण इथून पुढं तुम्ही पण दारूला हात लावायचा नाही, आधीच सांगून ठेवते. त्या भल्या माणसांना तुमच्या खिशात आपला पत्ता सापडला आणि त्याने आणून सोडलं म्हणून बरं, नाहीतर कुठल्या रस्त्याच्या बाजूला पडून राहायला असतात कुणास ठाऊक. तुमच्यासारख्या माणसाला हे शोभतं का हो? संपवा ते, नाश्त्याचं बघून येते. मला नक्की कोणी घरी आणून सोडलंय? सुधाकरनं तर कोणाला काही सांगितलं नसेल ना. त्याने माझ्या डोक्यात रॉड मारला म्हणजे त्याने माझा चेहरा सुद्धा बघितला असेल. नाही, पण तसं असतं तर आत्ता मला जाग जेलमध्ये आली असती. त्या जामकरने मला सोडलं नसतं. समजा सुधाकरनं त्याला काही सांगितलंच नसेल तर, तरी सुधाकर बोंबलत आत्तापर्यंत इथे आला असता. तो एवढा शांत कसा काय? काय झालंय बघितलं पाहिजे.